जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितदले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 1. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. श्रीराम प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे खरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. श्रीराम मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो. श्रीराम मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्रीराम नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू. श्रीराम मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसिरे निववावे. श्रीराम देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे परियंतरी सज्जनानी बवावे. श्रीराम नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिके दुःख मोठे. श्रीराम सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे. श्रीराम जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे.
विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम. मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 5 द्वैत कल्पना निरसन. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान. श्रीराम. ब्रह्मांतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे, आता हे द्वैत निरसे कवणे परियो. श्रीराम. तरी आता सावधान एकाग्र करून या म्हण, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. श्रीराम. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसी या द्वैताचा दल्प मनची करी. श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. श्रीराम. ऐक तुर्याचे लक्षण जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणे लगा. श्रीराम. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ए पोटी, ते म्हणची मिथ्या सेवटी साक्षी कवणू. श्रीराम. साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माता, आरोपले जाण वृथा माया गुणे. श्रीराम. घटमठा चेणी गुणे त्रिविधा आकाश बोलणे, माये चेणी खरेपणे गुण ब्रह्मी. श्रीराम. जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैसे. श्रीराम. म्हणोनी सर्व साक्षी म्हणा तेची झाली आऊ म्हण, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले. श्रीराम. जयास द्वैत वासले ते मन उन्मन झाले, द्वैताद्वैताचे तुटले अनुसंधान. श्रीराम. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली निवृत्त द्वैत कैसे. श्रीराम. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. श्रीराम. माया ब्रह्म ऐसा हेत म्हणे कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. श्रीराम. जे मन बुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर, ते अनुभविता साचार द्वैत कैसे. श्रीराम. द्वैत पाहता ब्रह्मणसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. श्रीराम. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. श्रीराम. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. श्रीराम. कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. श्रीराम. कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी. श्रीराम. क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे विस्मित होऊनी. श्रीराम. क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्भुजे, नाना विकार करिजे ते कल्पना जाणावी. श्रीराम. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. श्रीराम. असो ऐसी हे कल्पना साधने ते समाधाना, एरवी हे पतना मूळच की. श्रीराम. म्हणून सर्वाचे मूळ ते हे कल्पनाच केवळ, हिचे केली या निर्मळ ब्रह्मप्राप्ती. श्रीराम. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भाण उडवून जाये. श्रीराम. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटून गेला. श्रीराम. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे उजेडे नासे तम. श्रीराम. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. श्रीराम. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, काशरेशर आतडे आकाश मार्गी. श्रीराम. शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावधायिका. श्रीराम. शुद्ध कल्पनेची गुण स्वय कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. श्रीराम.
सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरीक्षण अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना श्रीराम अद्वैत कल्पिते शुद्ध द्वैत कल्पिते अशुद्ध अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी श्रीराम शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी श्रीराम अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे द्वैता सरिसी निरसे सबळ कल्पना श्रीराम कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे सबळ गेली यानंतरे शुद्ध उरली श्रीराम शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण श्रीराम कल्पनेसी मिथ्यत्वाले सहजचित तद्रूप झाले आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी श्रीराम जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उपाळे जैसा अस्तमाणी प्रबळे अंधकार श्रीराम तैसे ज्ञान होता म्हणीन अज्ञान प्रबळे जाण या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम आता असो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोले जया सद्वैत भासले ते तू नवेसी सर्वथा श्रीराम मागील आशंका पिटली तुकेन हे कथा संपली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसनम समास पाचवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे श्रीराम परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची येऊन असावे पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा श्रीराम कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख म्हणून तेची एक होऊन असावे श्रीराम ब्रह्मची होय जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी श्रीराम म्हणे अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते श्रीराम प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू हे रसारा पायीला उनिया दोरा कीटक जैसा श्रीराम उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर अथवाणेने आपपर ऐसे झाले पाहिजे श्रीराम ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे श्रीराम जो स्वय ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त नवटे श्रीराम ब्रह्मची होऊन जावे का ते संसारीचा असावे दोहींकडे भरंगडावे किती म्हणूनी श्रीराम निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जाता ते मावळे मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी श्रीराम ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहींकडे अंतरला मोडगस्तपणेची गेला संसार त्याचा श्रीराम घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे वेडी ओढी संसार करिता आवडी ब्रह्मी उपजय मागुती श्रीराम ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही पुरी पुरे एकही नाही श्रीराम या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित काय करणे निश्चित एकही नाही श्रीराम ऐसा श्रोता करी विनती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही श्रीराम आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एका आता श्रीराम ब्रह्मची येऊन जे पडिले तेची मुक्तपदास गेले एरते काय बुडाले व्यासाधिक श्रीराम श्रोता विनती करी पुढती शुको मुक्त वामदेव वाहे श्रुती दोघेची मुक्त आदी अंती बोलतसे श्रीराम वेदेबद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनी अभाव कैसा धरावा श्रीराम ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्युत्तरे दोघेची मुक्तात्यादरे प्रतिपाद्य केले श्रीराम वक्ता बोले या उपरी दोघेची मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणासा आहे श्रीराम बहु ऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात श्रीराम प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामि
कविर्हरिरंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्रोत द्रुमिलश्च मस्कर भाजनः याही वेगळे थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदि करुण दिगंबर विदेहादिक श्रीराम शुक वामदेव मुक्त झाले एरहे अवघेची उडाले या वचना विश्वासले ते पडत मूर्ख श्रीराम तरी वेद कैसे बोलिला तो काय तुम्ही मिथ्या केला ऐकोण वक्ता देता झाला प्रत्योत्तर श्रीराम वेद बोलिला पूर्वपक्ष मूर्खतेची लावी लक्ष साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न म्हणे श्रीराम तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदाचेणी उद्धरले नवचे कोणा श्रीराम वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उदरावया श्रीराम वेदाक्षर घडे जासी तो बोलीचे पुण्यरासी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे श्रीराम वेदशास्त्र पुराण भाग्ये झालिया श्रवण तेने होई जे पावण हे बोलती साधू श्रीराम श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती श्रीराम वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईणी अगाध महिमा व्यासवाणी वदवून गेली श्रीराम एकाक्षर होता श्रवण तत्काळची होई जे पावण ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले श्रीराम दोही वेगळा तिजानुधरे तरी महिमा कैचा उरे असो हे जाणी जे चतुरे एरा गथा गोवी श्रीराम वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघां वाचून तिसरा कोणे उद्धरावा श्रीराम म्हणसी काष्टी लागून पडला तोची एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम शुकमुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परी तो नवता चेतन ब्रह्माकार श्रीराम अचेतन ब्रह्माकार सता शुक योगेश्वर तरी सारा सार विचार बोलणे न घडे श्रीराम जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम निरूपण हे सारा सार बोलिला पाहिजे विचार दांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे श्रीराम क्षण एक ब्रह्मजीवावे क्षण एक दृश्य दांडोळावे नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी श्रीराम असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण तया अंगी बद्धपण लावू नये की श्रीराम म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे श्रीराम एक मुक्त एक नित्य मुक्त एक जाणावे जीवन मुक्त एक योगी विदेह मुक्त समाधानी श्रीराम सचेतन ते जीवन मुक्त अचेतन ते विदेह मुक्त दोही वेगळे नित्य मुक्त योगेश्वर जाणावे श्रीराम स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू श्रीराम येथे अनुभवासी कारण एर सर्व निष्कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम कंठमर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला तेने शब्दे जावला हे तो घडेना श्रीराम स्वरूपी नाही देहो येथे काहीसा संदेह बद्ध मुक्त ऐसा भावो देहाच कडे श्रीराम देहबुद्धी धरुण चिंती मुक्त ब्रह्माधिक नव्हेती ते शुकाची कोणगती मुक्तपणाची श्रीराम मुक्तपण हेची बद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध सस्वरूप स्वतःसिद्ध बद्ध ना मुक्त श्रीराम मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाई जे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नसंटे श्रीराम मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम जयास बाधावे ते वाव तेथे कैचा मुक्त भाव पाहू जाता सकळ वाव गुणवार्ता श्रीराम बद्ध मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणसमाया मूलत्वान मे मोक्षो न बंधनम तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे श्रीराम जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैसे उरे मुक्तबद्ध हे विसरलेपणासी श्रीराम बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बदक जाणावे मी पण धरत्यास बाधी श्रीराम एवं हा अवघा ब्रह्म अहंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम सेविला नाही श्रीराम
असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साचा आहे श्रीराम. म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीस होय श्रीराम. स्वप्नी बद्ध मुक्त झाला तो जागृतीस नाही आला, कैसा कोण काय झाला काही कळेना श्रीराम. म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव श्रीराम. बद्धमुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू श्रीराम. आता असो हे बुडती पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती सावध परिसावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपणानाम समास 6वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, ते कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृती सौडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्मवृत्त्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार.